येडेश्वरी यात्रा येरमाळा येथील यात्रेदरम्यान यात्रेकरूंना लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी पर्दाफाश केला असून 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जबरी चोरी व 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान येडेश्वरी यात्रेत काही अज्ञात चोरट्यांनी यात्रेकरूंना रस्त्यात अडवून लुटणाऱ्या तसेच वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. दिनांक 11 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोहा व आळणी येथून 3 संशयित ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संशयितदारासह यात्रेकरूंना अडवून लुटल्याचे तसेच मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आळणी शिवार तसेच कुसळम धानोरा रोड परिसरात त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच येरमाळा शहरातून 2 ठिकाणी मोटरसायकलची चोरी केल्याचे उघड झाले. आरोपीकडून 2 सोन्याचे डोरले, 1 मोबाईल व 2 मोटरसायकल असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपीची नावे पुढीलप्रमाणे: आनंद शामराव पवार, शुभम शामराव पवार राहणार आळणी, बबन शहाजी काळे राहणार मोहा. त्यांच्या आणखीन एक साक्षीदाराला शोध पोलीस घेत आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने पार पाडली.